कौतुकास्पद बातमी समोर येते। सांगोल्याच्या मातीतून घडला राष्ट्रीय खो खो पंच। फॅक्टर स्कूलच्या पालकाचा महाराष्ट्र बरडंका। सांगोला तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण। सोलापूरच्या मैदानात घाम गाळून खो खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या अग्निपरीक्षेत पास होऊन सांगोल्याचे सुपुत्र शाहनवाज इब्राहिम मुजावर यांनी राष्ट्रीय पंच होण्याचा मान मिळवलाय। 5 जून 2026 रोजी जय जवान जय किसान प्रशाला सोलापूर येथे झालेल्या देश पातळीवरील पंच परीक्षेत शाहनवाज मुजावर यांनी बाजी मारली आहे। विशेष म्हणजे ते फॅक्टर पब्लिक स्कूलमध्ये आता 3री शिकणाऱ्या सिजान मुजावरचे वडील आहेत। बापाने जिंकलेल्या मैदानानं लेकाच्या शाळेचं नावही रोशन केलंय। या राष्ट्रीय पंचाच्या फॅक्टर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज जंगी सत्कार करण्यात आला। प्राचार्य सिकंदर पाटील यांनी शाल सिपर पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं आहे। प्राचार्य पाटील गरजले, आमच्या शाळेचे पालक जेव्हा राष्ट्रीय स्तरावर चमकतात तेव्हा विद्यार्थ्यांना वेगळी प्रेरणा मिळते। शाहनवाज याच यश म्हणजे फॅक्टॅकच्या क्रीडा संस्कृतीवर शिक्कामोर्तब आहे। हे यश संपूर्ण सांगोला तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे। सत्कारानंतर शाहनवाज मुजावर यांनीही ठणकावलं, पुस्तकासोबत मैदानही गाजवा। खो खो सारख्या मातीतल्या खेळातूनच निर्णय क्षमता, फिटनेस आणि लढण्याची जिद्द तयार होते। माझ्या लेकाच्या शाळेने माझा सन्मान केला। माझा आनंद शब्दात सांगता येणार नाही। काय आहे महत्त्व? देशात खो खो पंचांची कमतरता असताना सांगोल्यातून राष्ट्रीय पंच तयार होणं ही मोठी बातमी आहे। आता जिल्ह्यातील स्पर्धांसाठी बाहेरचा पंच बोलवायची गरज नाही। सांगोल्याचा स्वतःच पंच तयार झालाय। शाळेतील शिक्षक, कर्मचारी व शेकडो विद्यार्थी टाळ्यांच्या कडकडाटात शाहनवाज मुजावर यांना शुभेच्छा दिल्या। या सत्कारामुळे फॅक्टॅकच्या आवारात क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याचं वातावरण तापलं आहे। धन्यवाद। प्रतिनिधी आरिफ तांबोळे, CBS न्यूज मराठी, सांगोला।